खूप मोठी ऑर्डर आहे. आय जस्ट होप ही वेळेत पूर्ण होईल. हे सायकर हे गजा, केवढा कामाकून झालास तू? का डबल शिफ्ट करतोस का काम करायच्या नादात पेटून उठलायस? अहो साहेब, काय चेष्टा करताय काय माझी? अहो इथं कंपनीत 2 चेहरे घेऊन फिरता फिरता वाट लागली माझी. तिथं कामगारांच्या पुढे काम पण स्लो करता येत नाही. सांगायचं तुम्हाला, ही ऑर्डर पूर्ण नाही झाली पाहिजे असं पण वाटतंय ना? मग त्यासाठी काहीतरी कर. हो साहेब, करायला काय आहे? मी 100 कांड करीन, पण ती राणी आडवी येते त्याचं काय? मला ना सारखं सारखं त्या राणीचं कारण देऊ नकोस. त्या राणीच्या नादात एकही काम करत नाहीस तू. साहेब, एक काम करू का? राणीलाच गायब करतो, म्हणजे कामच थांबेल. राणीने कामगारांना इतकं पेटवलंय ना की तिला गायब करून पण काही होणार नाहीये. मग इंदिरा सरांना गायब करू का? डोक्यावर पडला काय कोरडे? तसं नाही साहेब, इंदिरा साहेब जर इथनं लांब गेले तर काम थांबेल ना. त्याने काही फरक नाही पडणार. मग साहेब, तुम्हीच गायब व्हायत नाही, म्हणजे आपल्याला होणारा त्रास तरी कमी होईल. तोंड जास्तच चालतंय तुझा. अहो साहेब, तसं नाही. माझं डोकं चालवायला गेलं की अशी गल्लत होती माझ्याकडनं. तेच, नसलेलं डोकं चालवू नकोस. मी सांगतो तेवढंच कर. सांगा, तुम्ही सांगा साहेब, तुम्ही सांगाल तसं करू आपण. गुड. शॉप फ्लोअरला जायचं. केवढी रात झाली बाहेर. काय करू मी ह्या पोरगीचं? रोज रोज आहे ना तीच तीच बोलून माझ्या डोक्याचा नुसता भुगा झालाय. तुम्ही आणि तुमची ती लेक सुधारायचं काही नाव घेत नाही. मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं ना? का बोलते, कशासाठी बोलते ते नाही दिसत तुम्हाला? आईचं काळीज आहे माझं. पुरीचा भल्याचाच विचार करणार ना मी, पण नाही, तुमच्या दोघांनी बी ना आपल्या मनाचंच करायचं असतं. माझं काय ऐकायचं नसतं तुम्हाला कधीच. एवढी रात झाली बाहेर. हाय का तपास तुमच्या लेकीचा? अगं फॅक्टरीत काहीतरी काम आहे म्हणून थांबली. हा, त्याला 1-1.5 तास झालं हीच ऐकते मी तुमच्याकडून. काम आहे म्हणून थांबली असेल, काम आहे म्हणून थांबली असेल. आपण थांबल्या कशाला? पण मी काय म्हणते, हिला काय गरज आहे सगळ्यांना शानपणा शिकवायची? आपलं काम झालं का बाबा, शिफ्ट संपली तर टाइमवर घरी यावं का नाही? पण नाही, ह्याच्या ऑर्डर पूर्ण कर, त्याच्या ऑर्डर पूर्ण कर. हिथं ना खूपच, तिथं ना खूपच. कशाला पाहिजे तिला लष्कराच्या भाकऱ्या भाजायला? आणि पुरीच्या जातीनं दिस रात काम करणं बरं आहे का? चांगलं आहे का तब्येतीसाठी तिच्या? माझ्यासारखं एखादं दुखणं मागं लागलं म्हणजे काय करायचं? अगं रोज येतेस की टायमाला, पण आज जरा अर्जंट ऑर्डर आहे म्हणून थांबली फॅक्टरीत. घ्या तुम्ही बी तिचीच बाजू घ्या. अगं सुरेखा, प्रश्न बाजू घ्यायचा नाही. अगं आपली राणी फॅक्टरीत काम करती म्हणजे तिला फॅक्टरीच्या फायद्याचा विचार करायला नको का? फॅक्टरी हाय म्हणून कामगाराच्या घरात चुली पेटतात बघ. तुम्ही दुसऱ्या कामगारांचं मला काही सांगू नका, त्यांना काही बी करू द्या, पण आपल्या राणीनं टाइमावर घरी यायचं म्हणजे यायचं. अहो असं तरणाट्या पोरीनं एवढ्या रातचं काम करणं चांगलं आहे का? अगं आता पोरगा पोरगी असा भेदभाव राहिलेला नाही. पोरी सुद्धा पोरांसारखं काम करतात. दुसऱ्याच्या पोरी करत असतात, माझी राणी नाही करणार. तुम्हाला नसल, पण मला काळजी आहे माझ्या लेकीची. बरं ठीक आहे, ती बघू आल्यावर काय. चल आता जेवाय पाड, मला लय भूक लागली. हा, जेवायला दे म्हण. काय जेवायला बिवायला मिळायचं नाही. आता राणी येईल ना तेव्हाच तुम्हाला बी जेवायला मिळेल. येस. नाही, मी सांगितलेल्या लेवलच मेंटेन करा. बाकी सगळ्या गोष्टी मी येऊन चेक करेन. इंद्रा जर असाच काम करत राहिला तर हे सगळे कामगार याच्या फेवर मध्ये जातील आणि मग जन्मभर मला याच्या हाताखाली काम करत राहावं लागेल. आणि मी हे कधीच होऊ देणार नाहीये. ओके डन. केटी एक मिनिट. ओके फाईन. या
येस विक्रांत, टेल मी. सर मी आता शॉफलर वरती जाऊन आलो. कामगार त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त काम करतात. दॅट्स ग्रेट. बट इंद्रा, त्यांच्यावर जर का ओव्हरलोड आला ना तर ते आपल्या विरोधात संप पुकारतील. युनियन आपल्या विरोधात ऍक्शन घेऊ शकते. मला सांग, ते जर का लिगली गेली तर आपल्या रेप्युटेशनचं काय? पोलीस जर का पुन्हा फॅक्टरीत आले तर आपण काय करणार आहोत? विक्रांत, यू नो मी व्हेरी वेल. आय डोंट केअर अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस. तू जे म्हणतोयस ना तसं काही नाही होणार, कारण तू सोडून सगळे कामगार एक्स्ट्रा ओव्हरटाईम करायला तयार आहेत. अरे आता तुझी इच्छा असेल तर ठीक आहे, अदरवाईज तू जाऊन रेस्ट करू शकतोस. मी ते सगळं सांभाळून घे. नाही नाही नाही, माझं तसं म्हणणं नाही आहे. मी फॅक्टरीचाच विचार करतोय ना. व्हॉट आय मेंट वॉज की या एका इंटरनॅशनल ऑर्डरसाठी आपल्या एक्झिस्टिंग ऑर्डर्सवर अफेक्ट नको व्हायला. होऊ दे ना इफेक्ट. अरे या इंटरनॅशनल ऑर्डरमुळे एक्झिस्टिंग ऑर्डर्समधनं 1-2 ऑर्डर्स गेल्या जरी ना विक्रांत, तरी आपल्या प्रॉफिट्सवर एवढा इम्पॅक्ट नाही होणार आहे. सी, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, ही इंटरनॅशनल ऑर्डर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ॲज ऑफ नाव आपला फोकस हा फक्त या ऑर्डरवर असला पाहिजे. येस केटी. हो, लेवल्स मेंटेन आहेत. ओके फाईन. मी आल्यावर सगळं चेक करीन, तोपर्यंत बाकी कोणी काही करू नका. मी येतो. ओके. युअर पॉझिटिव्हिटी इज माय फूट इंद्रा. तू परत आल्यापासून माझ्या प्लॅनचा कचरा झालाय आणि तुला कचऱ्यासारखा फेकून देण्यासाठी ही ऑर्डर कॅन्सल होणं गरजेचं आहे. विक्रांत, जस्ट थिंक, काय करता येईल ही ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी. थिंक. जा.